श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आता पांढऱ्या रुईचे आध्यात्मिक महत्त्व काय? धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टीने अतिशय महत्त्वाचे म्हणून ह्या पांढऱ्या रुईला विशेष असं महत्त्व आहे. पांढऱ्या रुईचे पवित्र तांत्रिक तसेच आध्यात्मिक पूजा विधी आराधने यामध्ये अतिशय उपयुक्त असे स्थान आहे. हिंदू धर्मामध्ये महत्त्वपूर्ण स्थान असणाऱ्या या वनस्पतीबद्दल आज काही माहिती जाणून घेणार आहोत. पांढऱ्या रुईला देवरुई, श्वेतरुई, मृदार वृक्ष म्हणून ओळखले जाते. रुई ही दोन प्रकारची असते, पांढरी रुई आणि जांभळी रुई. पांढऱ्या रुईला पांढरी फुलं येतात आणि जांभळ्या रुईला जांभळी फुले येतात. पांढऱ्या रुईचे आध्यात्मिक दृष्ट्या अतिशय महत्त्व असून शुभ, सात्विक आणि पवित्र अशी मानली जाते. पांढरी रुई ही शिवशंकराशी संबंधित असून रुईची फुलं आणि पानं शिवलिंगावर अर्पण केली जातात. विशेष करून श्रावण सोमवार महाशिवरात्रीच्या दिवशी पूजाविधी केल्यास शिवाची आपल्यावर कृपा राहते असे मानले जाते. तांत्रिकदृष्ट्या विचार केला तर ही वनस्पती अतिशय शक्तिशाली मानली जाते. अनेक तंत्रविद्या, तोडगा किंवा उपाय करण्यासाठी पांढऱ्या रुईचा वापर होतो. वाईट शक्ती, वाईट विचार आणि नकारात्मक ऊर्जा घालवण्यासाठी पांढऱ्या रुईचा अतिशय उपयुक्त असा वापर होतो. रुईच्या मुळाचा वापर करून नवग्रह पूजा, रुद्राभिषेक केला जातो. नवग्रह दोष निवारणासाठी पांढऱ्या रुईचा उपयोग केला जातो. घराजवळ पांढरी रुई लावली तर ग्रह दोष कमी होतो. पांढऱ्या रुईचे झाड घराच्या प्रवेशद्वाराजवळ असल्यास वाईट शक्तीपासून तसेच वाईट नजरेपासून कुटुंबाचं रक्षण होतं. अनेक पूजांसाठी वापरण्यात येणारी ही पांढरी रुईची पानं आणि मुळाचा उपयोग केला जातो. ज्या घरासमोर पांढरी रुई असेल किंवा ज्या ठिकाणी पांढऱ्या रुईची मनापासून पूजा केली जाते अशा ठिकाणी सुख, समृद्धी आणि पैशाची कमी भासत नाही. एवढंच नाही तर मनातील इच्छा पूर्ण होतात. पांढऱ्या रुईचा अनेक जणांना अनुभव आलेला असून नियमित पूजा केल्याने गरिबी दूर होते आणि आर्थिक परिस्थिती सुधारते. तसेच करोडपती बनण्याचे हे संकेत असतात. पांढऱ्या रुईचा उपयोग कसा करावा तर सोमवारच्या दिवशी रुईचं फूल शिवशंकराला अर्पण करावे. रुईच्या पानांचे तोरण बनवून घराच्या दरवाजांना बांधावे. रुईचे मूळ शुभ मुहूर्तावर पूजेसाठी वापरावी. रुईच्या मुळाची पूजा केल्यास भाग्य बदलते, मनातील इच्छा पूर्ण होते, धनलक्ष्मी घरात येते. रुईचे झाड घराजवळ असावे. दारासमोर लावावे का, घरात लावावे का किंवा घराजवळ लावावे की नाही असे अनेक प्रश्न विचारले जातात. तर पांढरी रुई ही अतिशय प्रभावशाली आणि विघ्न दूर करणारी असल्यामुळे तिला देवरुई असेही म्हणतात. नकारात्मक ऊर्जा घालवणे तसेच वाईट नजरेपासून संरक्षण होण्यासाठी पांढरी रुई ही घराच्या परिसरात लावावी. ज्यांच्या घरासमोर भरपूर जागा आहे त्यांनी पांढरी रुई घराच्या पूर्व किंवा उत्तर दिशेला लावणे हे अतिशय शुभ मानले जाते. ज्याचे मोठे फार्म हाऊस आहे किंवा बंगल्यात आतमध्ये मोकळी जागा असते त्याने घरामध्ये लावावे. आणि ज्यांच्याकडे घर छोटे आहे किंवा घरासमोर जागा नाही अशांनी प्रवेशद्वाराजवळ किंवा घराच्या समोर काही अंतर ठेवून पांढऱ्या रुईचे झाड लावावे. पांढऱ्या रुईची दररोज पूजा केल्यास घरातील सर्व नकारात्मक शक्ती नाहीशी होते आणि सुख समृद्धी लाभते. त्यामुळे पांढऱ्या रुईला गरिबी दूर करणारी किंवा श्रीमंती वाढवणारी वनस्पती सुद्धा मानले जाते. पांढऱ्या रुईच्या मुळाजवळ 12 वर्षानंतर गणपतीच्या आकाराची प्रतिकृती तयार होते. त्यामुळे नियमित पूजा करणाऱ्या व्यक्तींना कधी अडचणी येत नाहीत. गुरुपुष्यामृत योग असल्यास रुईच्या मुळाचा तुकडा घेऊन पूजा केल्यास आपल्यावरील विघ्न दूर होतात आणि आपल्या कामामध्ये किंवा उद्योग व्यवसायात यश मिळते. पांढरी रुई ही फक्त औषधी वनस्पती नसून एक
दिव्य वनस्पती आहे. घरगुती पूजेसाठी ही वनस्पती अतिशय प्रभावी आहे. पांढऱ्या रुईच्या नियमित पूजेमुळे सकारात्मकता निर्माण होते. पण रुईचा पांढरा चीक निघतो तो विषारी असल्यामुळे तो डोळ्यात जाणार नाही याची काळजी घ्यावी. धन्यवाद.